होळी विशेष मस्त अशी टम्म फुगलेली अगदी ओठाने खाता येईल अशी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी आज आपण बनवतोय। तर त्यासाठी मेजरिंग कपाने 2 कप आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेऊया, त्यानंतर लगेचच कुकरमध्ये टाकून घेऊया। आता 2 कप चणा डाळीसाठी इथे मी 3 कप एवढं पाणी घेतलेलं आहे। जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही इथे 4 कप म्हणजे 1 कप अजून यामध्ये घालू शकता, परंतु फक्त डाळ शिजवायची असेल तर 3 कप पुरेसं होतं। हळद टाकून घेऊया आणि 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेऊया। तूप टाकल्यामुळे पुरणपोळी खाताना अजिबात पोटाला बाधत नाही किंवा गॅस ॲसिडिटी होत नाही। 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या। त्यानंतर इथे मिक्सिंग बाउलमध्ये 3 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ आणि इथे मी पाव चमचाभर हळद टाकलेली आहे, परंतु ती पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता जे पीठ मी घेतलेलं आहे ते वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊ शकता। मस्त असा घट्ट पिठाचा गोळा मळून त्यानंतर एका सुती कापडामध्ये बांधून याला 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान मऊसूत होतं। इथं डाळही छान शिजलेली आहे, त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं काढून घेऊया आणि आपल्याला गूळ न टाकताच ही डाळ वाटून घ्यायची आहे। सर्व पुरण रेडी झालं की कुकरमध्येच आपल्याला 1.5 कप एवढं गूळ टाकायचा आहे। तर 2 कप चणा डाळीसाठी 1.5 कप गूळ पुरेसा होता, किंवा वजनी प्रमाणात सांगते 500 ग्रॅम जर डाळ असेल ना तर 400 ग्रॅम गूळ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। छान व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करायचं आणि पुरण शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत। सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे, मिक्स करायची आहे आणि आपलं जे पीठ आहे ना ते सुद्धा छान व्यवस्थित भिजलेलं आहे। आता हे पातळ दिसत असेल, परंतु व्यवस्थित तेलाचा हात लावून मळून घेतल्याच्या नंतर हे छान असं सैल होतं। लगेचच पुरणही आपलं तयार झालेलं आहे आणि पीठही तयार झालेलं आहे। पुरणपोळी बनवायला घेऊया। अगदी मस्त अशी पातळ पुरणपोळी आपण तयार करून घेऊया। हीच पुरणपोळी तुम्ही अगदी हाताने पसरवून सुद्धा बनवू शकता, अगदी सहजरित्या ही पसरली जाते। परंतु ही पुरणपोळी मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे। अगदी पातळ अशी पुरणपोळी तयार होते, कारण आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ना ते वस्त्रगाळ केल्यामुळे आपल्याला ही जी पुरणपोळी आहे ही लाटताना अजिबात त्रास होत नाही किंवा फाटत सुद्धा नाही। मस्त अशी पातळ पुरणपोळी तयार झालेली आहे। मस्त भाजून घ्यायची, टम्म देखील फुगते। तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलोसुद्धा करा।